हाय ऑल, अकाउंटिंगच्या बेसिक कन्सेप्ट बघतोय आपण. त्या 11वी 12वीच्या महाराष्ट्र बोर्डच्या टेक्स्टबुक मधून बघतोय. आता मागच्या भागामध्ये आपण ही बिझनेस एंटिटी कन्सेप्ट पाहिली. आता या भागामध्ये आपण मनी मेजरमेंट ही कन्सेप्ट बघू. मनी मेजरमेंट या नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की अकाउंटिंग करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं ट्रान्झॅक्शन हे मनी मध्ये झालं पाहिजे. म्हणजे त्याला एक सर्टन रुपीज मध्ये काहीतरी व्हॅल्यू पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आज मी चेअर्स घ्यायला गेले, तर त्या चेअर्स मला 1000 रुपयाला एक चेअर, अशी 4 चेअर मी घेऊन आले, तर 4000 रुपये मी दिले आणि चेअर्स घेऊन आले. म्हणजे काय झालं, तर ट्रान्झॅक्शन हे मनी मध्ये झालं. पण त्याचऐवजी तो माणूस मला म्हणला की चार चार चेअर्स मी तुला देतो, तुम्हाला तुझ्याकडचं एक टेबल दे. तर ह्या केसमध्ये तुम्हाला अकाउंटिंग करता येत नाही. ज्या केसमध्ये एखाद्या वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तूच दिली जाते ना, तर त्या केसमध्ये अकाउंटिंग हे करता येत नाही. आज तुम्ही कुठेही जा, घराच्या बाहेर कुठेही जा आणि काही आणा, तर तुम्ही काय विचारता? किंमत विचारता. तुम्ही असं म्हणता का, नाही मी माझ्याकडची ही वस्तू तुम्हाला देतो, तुम्ही मला तुमच्याकडची ही वस्तू द्या. असं जर होत असेल तर तिथे अकाउंटिंग हे होणार नाही, बिझनेस अकाउंटिंग होणार नाही. म्हणजेच मनी मेजरमेंट म्हणजे काय सांगतं, कुठल्याही गोष्टीची व्हॅल्यू ही तुम्हाला रुपीज मध्ये, तुम्हाला डॉलर्स मध्ये, कुठल्या किंवा पाऊंड मध्ये, कुठल्याही करन्सीमध्ये, कुठल्याही देशाच्या करन्सीमध्ये ही तुम्हाला मेजर करता आली पाहिजे, म्हणजे मोजता आली पाहिजे. आता हेच सगळं अकाउंटिंग डेफिनेशन मध्ये कसं लिहिलेलं आहे ते बघू. मनी measurement. This concept implies that only those transactions which can be expressed in terms of money are recorded in the books of accounts. Since money serves as the medium of exchange, transactions expressed in money are recorded, and the ruling currency of the country is the measuring unit for accounting. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, मनी सर्व्स ऍज द मीडियम ऑफ एक्सचेंज. म्हणजे जसं आता मीडियम ऑफ एक्सचेंज काय आहे, मी तुमच्याशी बोलतेय, तर काय आहे, तर ही मराठी भाषा आहे. तर मग काउंटिंग करताना मीडियम ऑफ एक्सचेंज ट्रान्झॅक्शन काय आहे, तर मनी आहे, रुपीज मध्ये आपण बोलतो. नंतर रेकॉर्डेड, अँड हेच तुम्हाला रेकॉर्ड करायचं असतं. The ruling currency of the country is the measuring unit of accounting. Ruling currency of country म्हणजे काय, जसं आपल्या भारतामध्ये रुपया ही रुलिंग करन्सी आहे. अमेरिकेत जाल तर तिथे डॉलर्स आहे. समजा एखादा तुम्ही युरोपमध्ये जाल तर तिथे पाऊंड आहे. तर त्यांची ती रुलिंग करन्सी आहे. सॉरी, युरोपमध्ये नाही, लंडनमध्ये ही पाऊंड आहे. Transactions which do not involve money will not be recorded in the books of accounts. म्हणजे यांनी आधीच क्लिअर केलेलं आहे, जे जे ट्रान्झॅक्शन्स मनी मध्ये रेकॉर्ड होत नाही ते बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये रेकॉर्ड करता येत नाही. फॉर एक्झाम्पल, working conditions in the workplace, strike by employees, efficiency of the management, etc. will not be recorded in the books as they cannot be expressed in terms of money. काय काय एक्झाम्पल्स दिलेत बघा. वर्किंग कंडिशन कशी आहे, किंवा स्ट्राईक झाला एम्प्लॉई मध्ये, इनएफिशियन्सी ऑफ मॅनेजमेंट म्हणजे जिथे क्वालिटी असतात, जिथे प्रॉब्लेम्स असतात, आणि जे प्रॉब्लेम्स क्वालिटीज आपल्याला काही पैशांमध्ये मोजता येत नाही, अशा गोष्टी जरी त्या बिझनेसशी रिलेटेड असल्या तरी त्या तुम्हाला अकाउंटिंग मध्ये ह्या रेकॉर्ड करता येत नाही. इट हेल्प्स इन अंडरस्टँडिंग of the state of affairs of business, as the money serves as a common measure by means of which heterogeneous facts about the business are recorded. कारण बिझनेसशी रिलेटेड जे काही अफेअर्स आहेत ते आपल्याला मनी मध्ये जर का मांडले तरच आपल्याला त्याची काय पोझिशन आहे हे सांगता येईल, रेकॉर्ड करता येईल. For example, if a business has a 5 computers, 2 tables, 3 chairs, the assets cannot be added to give useful information unless they are expressed in monetary terms. Rupees 1,50,000 for computers, 15,000 for tables, and 2,500 for chairs. म्हणजे असं नुसतंच म्हणून चालणार नाही की ह्या बिझनेसमध्ये 5 कम्प्युटर आहेत, 2 टेबल आहेत, 3 चेअर आहेत, नुसतं असं म्हणून नाही चालणार. तर कसं म्हणावं लागेल की या बिझनेसमध्ये 1.5 लाखाचा एक कम्प्युटर आहे,
15,000चा एक टेबल आहे, 2,500ची एक चेअर आहे, असं जर तुम्ही म्हणताल तरच त्याचं तुम्हाला ऍक्च्युली अकाउंटिंग करता येईल. फक्त तिथे तुम्हाला काय करायचंय, तर रुपीज मध्ये ती व्हॅल्यू, प्रत्येक गोष्टीची व्हॅल्यू ही तुम्हाला मोजता आली पाहिजे. मनी मेजरमेंट कन्सेप्ट ही अत्यंत महत्वाची आहे. ही तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा प्रश्न विचारले जातील किंवा एक्झाम मध्ये तुम्हाला 1-2 मार्काला याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. पुढची कन्सेप्ट आहे कॉस्ट कन्सेप्ट. ही कन्सेप्ट आपण पुढच्या भागामध्ये बघूयात. 11वी-12वीच्या ज्यांना अकाउंट्स फायनान्स मध्ये करिअर करायचं आहे, त्या अशा सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये मला तुम्हाला एखादी अकाउंटिंगची कन्सेप्ट हवी असेल तर ती सांगा. मी नक्की नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावरती बनवेल. थँक्यू. बाय.